हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 12. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्टच्या रोजी लेक्चर नंबर 12 याला सुरुवात केलेली आहे. या लेक्चर नंबर 12ला आपण वेक्टर्समधला एक्झरसाइज 5.1 मधले प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व करत होतो. ते सर्व प्रॉब्लेम कोलिनियर व्हेक्टर्स, कोप्लेनर व्हेक्टर्स, लिनियर कॉम्बिनेशन याच्यावर आधारित आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामध्ये ए बी सी डी ई इज अ पेंटॅगॉन. शो दॅट ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई प्लस बी सी प्लस सी डी प्लस ई डी मस्ट बी इक्वल टू 2AD. आपल्याला हा प्रूफ द्यायचा असेल, सर्वात मेन असते डायरेक्शन. आणि डायरेक्शन कशावर डिपेंड असते? डायग्रामवर. तर आपल्या सर्वात महत्त्वाची काढणं पडते ती म्हणजे डायग्राम. हा पेंटॅगॉन आहे, म्हणजे आपण एक पेंटॅगॉन तयार करा रेग्युलरवाला. तो तयार केल्यानंतर ए बी सी डी ई डायरेक्शनकडे लक्ष कसं देतात पहा. रिझल्टंट कसा असतो त्याचा. या ठिकाणी ए बीची डायरेक्शन चेक करा, बी सीची करा, सी डीची करा आणि डी ई करा. ह्या सगळ्या डायरेक्शन एकाला आल्या पहा. ए बी, बी सी, सी डी आणि डी ई. या चौघायचं कॉम्बिनेशन एच्या अपोजिट दिलेलं आहे. म्हणजे ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती मस्ट बी इक्वल टू 0 येते. ह्या डायरेक्शनवर तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. आता आपल्या प्रूफमध्ये या ठिकाणी ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी ई इज इक्वल टू ए ई. आता आपल्याला जर डायरेक्ट ए ई आणायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी ट्रायंगलला यूज करणं पडतो. तो यूज करण्यासाठी ए बी प्लस बी सी पहा, ए बी बी सी, ए बी बी सी याचा संबंध ए सीशी येतो, म्हणून हा ए सी जॉईन करा. झालं. दुसरा तुझा सी डी प्लस डी, हे बा सी डी प्लस डी याचा संबंध ए सीशी येतो, म्हणून ए सी जॉईन करा. मग एपासून पहिले सीची डायरेक्शन घ्या. मग सीपासून आपल्याला हा सी डी जोडायचा आहे, म्हणजे आपल्याला सी डी प्लस डी काढायचा आहे. म्हणजे डायरेक्शन पहा. पहिला तर तुम्हाला समजली याची ही ए बीची, बी सीची, सी डीची, डी ईची आणि मग ए बीची डायरेक्शन आली. हा ए सी जोडला डायरेक्शन. आता आपल्याला सी ई जोडायचा, म्हणून या डायरेक्शन असलं पाहिजे. डायरेक्शन काढून पाहिजे. मग या ठिकाणी पहिले कन्सिडर करायचं. लेट ए बी सी डी ई बरोबर आहे इज पेंटॅगॉन. हा कोण आहे? पेंटॅगॉन. रेग्युलर पेंटॅगॉन शब्द वापरला असता तर दोन्ही साईड सारख्या आल्या असत्या. रेग्युलर शब्द नाही, पेंटॅगॉन्स आहे. बरोबर आहे. या पेंटॅगॉनमध्ये स्मॉल वेक्टर ए बी सी डी हे तुमचे पोझिशन वेक्टर्स असतील. पण त्या पोझिशन वेक्टरसाठी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन दिलेला पाहिजे किंवा एखादा पॉईंट दिलेला पाहिजे. आपण इथपर्यंत आलो. आता काय असेल पहा. एल एच एस ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. एकचे एल एच एस ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी याचा संबंध, याचं धिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू ए दाखवायचा. एचा संबंध कोणाशी येतो पहा. ए सी ई याच्याशी येतो. मग आपल्याला डायरेक्ट तर नाही केल्याचा संबंध. मग आपण या दोन्ही लाईन त्या ठिकाणी आल्या पाहिजे असं कन्सिडर करायचं. ए सी आणि सी आला पाहिजे. मग ए सी कसा येईल पहा. ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. ए सीचा संबंध कोण आहे? ए बी आणि बी सीशी. तर लगे ए बी आणि बी सीला जवळजवळ घ्या. बरोबर आहे. आता ए सीचा संबंध पहा. सी डी प्लस डी ई याचा संबंध ए सीशी येतो. म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल सी डी हे तुम्हाला समजलंच पाहिजे बाय ट्रायंगल लॉ. पहा पहिला ट्रायंगल लॉ कोणचा आहे तुमचा या ठिकाणी? ए बी प्लस बी सी. ए बी सी पहा. ए बी सी, ए बी प्लस बी सी, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. हे बघा ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. डायग्रामची डायरेक्शन मग हा आला तुमचा ए सी प्लस. आता सी डी प्लस डी इन ट्रायंगल सी डी प्लस डी हे आलं तुमचं ए सी. हे कोण आलं तुमचं? ए सी बाय ट्रायंगल लॉ. याची ही किंमत आली, याची तुमची ही किंमत आली. आपल्याला तेवढा ट्रायंगल लॉ लिहायचा असतो, नाही लिहिला तरी चालते. आता ए सी प्लस ए सी याला जोडणारा ट्रायंगल, हे बघा ए सी ए सी याला जोडणारा ए डी. म्हणजे आपण असं म्हणू इन ट्रायंगल ए सी ई, इन ट्रायंगल ए सी बाय ट्रायंगल लॉ. पहा मित्रांनो डायग्राम इन ट्रायंगल ए सी ई बाय ट्रायंगल लॉ. ए सी प्लस ए सी मस्ट बी इक्वल टू ए ई. मस्ट बी इक्वल टू कोणाला तुमचा? ए ई. दॅट इज एल एच एस. दॅट इज एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस.
म्हणजे पूर्ण डायग्राम काढायची पेंटागॉनची, डायरेक्शन ठरवायच्या, रिझल्टंट सगळ्याचा 0, 1 2 3 4 याचा रिझल्ट याच्यासोबत आला. मग आता आपल्या याच्यात कोण आणायचा, ए आणायचा. मग एचा संबंध कोणाकोणाशी येतो, ए सी आणि ई सी. तर मग ए सी आणि ई सी जॉईन करायचे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की सरनं डी बी किंवा डी ए का जॉईन केला नाही, कारण आपल्याला ए पाहिजे. एचा संबंध ए सी आणि ए सीचा असतो, म्हणून सरनं काय केलं पहा, ए बी प्लस बी सी, सी डी प्लस डी दोन यूज केले. याच्यासाठी एक ट्रायंगल यूज केला ए बी सी, याच्यासाठी ट्रायंगल यूज केला, याच्यासाठी केला सी डी ई. बस ट्रायंगलला अप्लाय केला, या दोघांपासून जो ट्रायंगल झाला तो अप्लाय केला. एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. आता समोरचा प्रॉब्लेम पहा काय दिलेला आहे. पेंटॅगॉनमध्ये ए बी प्लस ए ई प्लस बी सी प्लस सी डी प्लस ई डी मस्ट बी इक्वल टू 2AD. आपल्याला असे ट्रायंगल तयार करत जायचे ज्या ट्रायंगलमध्ये ए डीचा संबंध असेल अशा टर्म. मग ए डीचा संबंध असणारा पाहला प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 2 याच्यासाठी सेपरेट डायग्राम काढणं पडतात. प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये आपल्याला एच्या रिलेटेड ए सी आणि ए सीच्या डायरेक्शन ठरवलेलं आहे. आता प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये ए बी प्लस ए ई प्लस बी सी प्लस सी डी प्लस ई डी मस्ट बी इक्वल टू 2AD. याच्यासाठी सेपरेट डायग्राम काढते. डायग्रामला मार्क नाही, पण आपल्याला समजून सांगायचं आहे. पहा या ठिकाणी ए बी आला, आता आपला सगळा संबंध ए डीशी येतो, म्हणून आपण पहिले ए डी जॉईन तयार करा. ए डीचा संबंध डबल तुमचा बी डीशी येतो, म्हणून बी डी जॉईन करा. म्हणजे इथं नवीन डायग्राम तयार केली ए डी आणि बी डी. आता डायरेक्शन बी चेंज झाल्या, बा रिझल्टंट कसं तयार होतो, ए बी बी सी सी डी याची डायरेक्शन एचे 30 आहे. हा ट्रायंगल लॉ कंप्लीट करण्यासाठी एला डी जोडल्यामुळे याची आपल्याला वेगळ्या पद्धतीनं डायरेक्शन घेणं पडन. याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन तुमची थोडी डिफरंट असेल. दुसऱ्या डायग्राममध्ये पहा, ज्या ठिकाणी ट्रायंगल लॉसाठी ही वेगळी डायरेक्शन घेणं पडते, इथं वेगळी डायरेक्शन आहे. हे डिपेंड असते कशाला जॉईन केलं ते. ए डीला जॉईन केलेलं आहे आणि बी डीला जॉईन केल्यामुळे याचा आणि याच्या डायरेक्शनमध्ये फरक पडला. आता काय झालं पहा, ए बी ए ई प्लस ई डी, हे बा ए ई प्लस ई डी याचा संबंध ए डीशी येतो, म्हणून हे दोघं जोडले. त्याच्यानंतर या ठिकाणी बी सी प्लस सी डी याचा संबंध ए बीशी येतो. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला 2 ट्रायंगल घ्यायचे. एक घेतला ट्रायंगल ए ई डी आणि दुसरा ट्रायंगल घेतला तुम्ही बी सी डी. पहा ए डीमध्ये ट्रायंगलला यूज करा. ए डीमध्ये जर मी ट्रायंगलला यूज केला तर ए प्लस ई डी, पहा ए प्लस ई डी मस्ट बी इक्वल टू ए डी. हा कोण आला तुमचा, ए डी आला. प्लस आता काय असेल पहा, बी सी प्लस सी डी मस्ट बी इक्वल टू बी डी. मस्ट बी इक्वल टू कोण आला तुमचा, बी डी. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए डी. ए डीला बाजूला करा. आता आपण काय करणार, ए बी प्लस बी डी आणि या ठिकाणी फक्त ए डी घेणार, ए डी. मग आता बाबर ए बी प्लस बी डी, हे बा ए बी प्लस बी डी मस्ट बी इक्वल टू ए डी. हा ट्रायंगलला यूज झाला. म्हणजे इथं आला तुमचा ए डी प्लस ए डी मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स ए डी, दॅट इज एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. म्हणजे ए बी प्लस बी डी याच्यासाठी आपण हा ट्रायंगल यूज केला. पहा ए बी प्लस बी डी मस्ट बी इक्वल टू ए डी. हा प्रेड करताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायची. यूट्यूबवर पाहताना डायग्राम तयार करायची. ही डायग्राम आपल्या वहीमध्ये तयार केल्यानंतर आपण अप्लाय केलेला कन्सेप्ट, सर बोललेले कन्सेप्ट चेक करायचे. त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम कन्फर्म समजेल. म्हणजे फक्त आपल्याला काय करावं, ते डायरेक्शनवर लक्ष देणं आहे. डायरेक्शनसाठी आपण ज्या मधातल्या टर्म जोडतो ना, ए डी आणि बी डी, तिच्यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम नंबर 1 तुम्ही शिकले. आता तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 2 शिकायचा. वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला असतो. पहा यामध्ये जरा मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी प्रूव्ह दॅट ए बी प्लस बी सी प्लस ए डी प्लस डी सी मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स ए सी. पहिला प्रूफ, ए डी प्लस बी सी इज इक्वल टू 2 टाइम्स एम एन व्हेअर एम एन इज अ मिड पॉईंट ऑफ ए बी अँड सी डी. पहा बरं, लेट पहिला आपण काय करू, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी काय पहा, एम अँड एन इज मिड पॉईंट. भविष्यात काम पडणार आहे आपल्याला किंवा दुसऱ्या गणितात घेऊ. सध्या मिड पॉईंटचं काही काम नाही, फक्त तुम्ही ए बी सी डीच पहा. मिड पॉईंटकडं कोणीही पाहू नका, पहिले ए बी सी डीकडं पहा. म्हणजे इथं काय आलं, एल एच एस इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए डी प्लस डी सी. बरोबर आहे, हा पहिल्याचा एल एच एस आला. आता आपल्याला ए बी प्लस बी सी प्लस ए डी प्लस डी सी. आता आपल्याला या गणितामध्ये याचा संबंध ए सीशी दाखवायचा. मग ए सीचा संबंध कोणाकोणाशी येतो पहा, ए बी प्लस बी सी.
पहिली डायरेक्शन तयार करा, ए बी प्लस बी सी याची पहिली पेअर तयार करा, प्लस डबल कोणा संबंध ए सीची झाला, मग ए डी प्लस डी सी घ्या, ए डी प्लस डी सी, दुसरा आला ए डी प्लस डी सी. आता दोन स्वतंत्र ट्रायंगल लॉ अप्लाय करा, स्वतंत्र. आता पहा ए बी प्लस बी सी, यम आणि यन हा मिड पॉईंट घेतल्यानंतर मग डायरेक्शनवर फरक पडतो, बरोबर आहे की नाही. तोपर्यंत आपला जनरल डायरेक्शन असतात, एकच डायरेक्शन ए बीची इकडं आणि डी सीची पण इकडं डायरेक्शन असेल, म्हणजे या पॅरलल साईडच्या दोन्ही डायरेक्शन सेम, याच्या दोन सेम असतात. सुरुवातीला पहा तुम्हाला एक लक्ष देणं आहे डायरेक्शनवर. फक्त जर तुम्ही ए बीचा विचार केला, ए बीचा, तर ए बीची ही डायरेक्शन असणार आणि डी सीची ही डायरेक्शनच असणार, याची ही असणार, याची ही असणार. पहिल्या गणितासाठी मिड पॉईंट आल्यानंतर वेगळा प्रॉब्लेम असेल, रेड पेन म्हणजे पहिला प्रॉब्लेम. मग आता इथं काय आलं पहा, इथं आलं तुमचं ए बी प्लस बी सी. पहा मग ए बी प्लस बी सी ट्रायंगल लॉनुसार याचं उत्तर आलं ए सी, बाय ट्रायंगल लॉ. बाय ट्रायंगल लॉ काय आलं पहा, ए बी प्लस बी सी बरोबर ए सी, ए बी प्लस बी सी मस्ट बी इक्वल टू ए सी. नंतर आला तुमचा ए डी प्लस डी सी ऑल्सो मस्ट बी इक्वल टू ए सी, बरोबर आहे. दोन दोन ट्रायंगल लॉ यूज केले पहा, याच्यासाठी एक ट्रायंगल लॉ यूज केला, याच्यासाठी एक ट्रायंगल लॉ केला, वेगवेगळे. पहिले हा ट्रायंगल नंतर हा ट्रायंगल, रेड पेनच पहा सुरुवातीला. याचं उत्तर आलेलं आहे 2 टाइम्स ए सी, दॅट इज एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस, एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम. आता दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी दुसरी डायग्राम काढणं पडते. याच्यात पहा तुम्हाला दुसरा शोधॅट करायचं आहे. दुसऱ्या शोधॅटमध्ये काय दिलेलं आहे पहा, एम अँड एन इज मिड पॉईंट, इज काय मिड पॉईंट ऑफ ए बी अँड डी सी. जो दिला तो घ्या, ए बी घेतला तिकडे डी सीच घ्यायचा. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, ॲक्च्युअल आपण वेगळ्या पद्धतीने घेऊन राहिलो, आपण इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजनचे प्रूफ समजून सांगितलेले, त्यानुसार बाय मिड पॉईंट फॉर्म्युला एम बरोबर काय असेल पहा, ए प्लस बी बाय 2. तुम्ही इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजनचे जे प्रूफ पाहिलेले त्या प्रूफमध्ये शिकलेले, एम जर मिड पॉईंट असेल तर ए प्लस बी बाय 2, एन जर मिड पॉईंट असेल तुमचा तर एन बरोबर डी प्लस सी बाय 2. पहा मित्रांनो, एम हा मिड पॉईंट आहे ए बीचा, तर एम इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2, एन डी सीचा आहे डी प्लस सी बाय 2. आता आपल्याला एल एच एस आर एच एस प्रूव्ह करायचं 2 नंबरचं, तर मी आर एच एसहून लवकर प्रूव्ह करू शकतो. म्हणून इकडं पहा आर एच एस, एल एच एसहून मी प्रूफ येतो, जो सोपा आहे तो घ्या. इथं दिला 2 टाइम्स एम एन, 2 टाइम्स एम एन इज इक्वल टू 2 टाइम्स एन मायनस एम. 2 टाइम्स काय असेल तुमचा एन मायनस एम इज इक्वल टू काय असेल पहा 2n मायनस 2m. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 2n, इथं आला तुमचा डी प्लस सी मायनस ए प्लस बी. पहा मित्रांनो, हा 2nची किंमत डी प्लस सी आली, 2mची किंमत ए प्लस बी आली. इथं आला माझा डी. आता माझा संबंध कोणाशी येणार आहे, ए डीशी, तर बरोबर डी मायनस ए घेतो, बरोबर आहे. प्लस या ठिकाणी काय घेतो, सी मायनस बी घेतो. झालं. आता डी मायनस ए म्हणजे कोण, ए डी, आणि सी मायनस बी म्हणजे कोण, बी सी. पहा बरं, एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस, ए डी प्लस बी सी आला, म्हणजेच आर एच एस मस्ट बी इक्वल टू एल एच एस. देअरफॉर ए डी प्लस बी सी मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स एम एन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या एक्झरसाइजमधला सर्वात ऑड प्रॉब्लेमचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. ओ ए बी सी डी इज रेग्युलर हेक्सागॉन. हा रेग्युलर हेक्सागॉन आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड इक्वल डी सी ओ ए देन डी सी बी ह्या पेअर्स इक्वल असतात, हे पहिले समजलं पाहिजे. रेग्युलर हेक्सागॉन म्हणजे हा डी सी आणि हा आणि हा, ही आणि ही साईड त्याची सारखीच असते, हे नॉलेज असल्याशिवाय समोर जाता येणार नाही. रेग्युलर हेक्सागॉनचा अर्थ आहे. पुढं द पोझिशन वेक्टर ऑफ हेक्सागॉन, द पॉईंट्स ए अँड बी, हाऊ द पोझिशन वेक्टर ए अँड बी. मग आपण जो हेक्सागॉन तयार केलेला आहे ए बी सी डी ई ओ किंवा ओ ए बी सी डी ई, जो दिला तो ओपासून सुरुवात करा कुठून पण. तो केल्यानंतर काय म्हणतो, ए आणि बीचे पोझिशन वेक्टर हे स्मॉल वेक्टर ए अँड स्मॉल वेक्टर बी बरोबर आहे, रेफर टू ओरिजिन आहे. म्हणजे तुम्हाला ए आणि बी हा पोझिशन वेक्टर दिलेला आहे,
बरोबर आहे. कोणाचा? कॅपिटल ए आणि कॅपिटल बीचा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. फक्त डायग्राम म्हणजे ओ ए बरोबर वेक्टर ए आणि ओ बी बरोबर वेक्टर बी हे आपल्याला गिव्हन आहे. डबल पहा, वेक्टर ओ ए बरोबर ए, वेक्टर ओ बी बरोबर बी, हे त्यांना पोझिशन वेक्टर दिले विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, म्हणून आपण ओ ए आणि ओ बी असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणतो, फाइंड इन टर्म्स ऑफ ए अँड बी द पोझिशन वेक्टर ऑफ सी डी ई. आपल्याला काय करायचं, सी डी आणि ई या तिघांचे पोझिशन वेक्टर काढायचे. हे बघा, हा सी, हा डी आणि हा ई या 3 टर्मचे आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचे. तसेच एकदम सोपे पहा, ओ सी, ओ डी आणि ओ ई हे झाले त्याचे पोझिशन वेक्टर. कसे झाले? ओ सी, ओ डी आणि ओ ई. बरोबर. जसा ओ एचा पोझिशन वेक्टर ए, ओ बीचा पोझिशन वेक्टर बी आहे, तसंच आपला ओ सीचा सी, ओ डीचा डी आणि ओ ईचा ई येईल. म्हणजे याचे पोझिशन वेक्टर इन शॉर्ट स्मॉल सी, स्मॉल डी, स्मॉल ई. पण आपल्याला स्मॉल सी, स्मॉल डी, स्मॉल ईमध्ये नाही काढायचे, आपल्याला काढायचे इन टर्म्स ऑफ ए अँड बी. म्हणजे आपल्याला सी आणि डी ई याचे पोझिशन वेक्टर काढायचे इन टर्म्स ऑफ ए बी. याच्यासाठी आपल्याला पूर्ण डायग्राम त्या ए बीमध्ये कन्वर्ट करायची असते. कशी कशी कन्वर्ट केल्या त्या स्टेप बोर्डवर पहा. इट इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. तर हेक्झॅगॉनमध्ये इथून सुरुवात कुठूनही करा. डायग्राम पहा, ओ ए बी सी डी ई. तुम्ही याला बी ओ म्हणू शकता, याला बी, याला सी, याला डी, आपल्या मनावर डिपेंड आहे. ओ ए बरोबर ए गिव्हन, ओ ए बरोबर ए, ओ बी बरोबर बी हे पोझिशन वेक्टर आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे ओ ए आणि ओ बी हा झाला, म्हणजे इथे एक ट्रायंगल तयार झाला. लेट ए डी. आता काय करायचं पहा, आपल्याला या ओ सी, ओ डी आणि ओ ई याला जोडण्यासाठी आपण पहिले काय करणार, ए डी पहा, ए डी, बी ई, ए डी, बी ई आणि ओ सी. आपल्याला या तिघायचे काढायचे, मी तिघाला जोडणं आहे आपल्याला. हे बघ, आपल्याला पहिले जोडणं आहे ए डी, नंतर ओ सी, नंतर बी ई, या तिघायला जोडणं आहे. म्हणजे ए डी, बी, ओ सी मिट ॲट पॉईंट एम. सरळ दिसाल तुम्हाला डायग्राममध्ये. हेच का घेतले, कारण इन टर्म्स ऑफ ए बी याचेच पोझिशन वेक्टर काढायचे आपल्याला. एम इज बायसेक्ट. एमनं काय केलं, बायसेक्ट केलं. कोणाला? ए डी, बी, ओ सी. एमनं ए डी, बी, ओ सी याला बायसेक्ट केलं. तुम्ही सर हा पॉईंट काऊन ॲड केला तुम्ही या ठिकाणी? आपल्याला सी डी ई याचे पोझिशन वेक्टर काढायचे, ते पण इन टर्म्स ऑफ ए बी. म्हणून पहिले आपण हे जॉईन केले. हे तिघं ज्या पॉईंटमधून पास झाले तो म्हणजे एम. एमनं बायसेक्ट केलं ए डी, बी आणि ओ सी. पहिला पॉईंट क्लिअर. दुसरा, आता एक एक टर्म तयार करायची मला काय करायचं, ए बी तयार करायचं. ए बी, हे बा ए बी इन ट्रायंगल ओ ए बी. इथं लक्ष द्या, आता मी रेड पेनचा वापर करतो. इन ट्रायंगल ओ ए बी, ओ ए बी. पटपट सांगा का असेल पहा, वेक्टर ए ओ प्लस ओ बी इज इक्वल टू ए बी. हे बघ, इथं आला वेक्टर ओ ए प्लस ओ बी इज इक्वल टू ए बी. म्हणजे हा जो ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा आहे, इकडं पहा, हा ट्रायंगल लॉ ए ओ प्लस ओ बी इज इक्वल टू दिस व्हॅल्यू पहा ए बी. म्हणजे इथं ए ओ आहे, पण आपला ओ ए आलेला आहे. म्हणजे इथं मायनस ओ ए प्लस ओ बी, हाला मायनस ए प्लस बी, हाला बी मायनस ए. याचं आपल्याला भविष्यात काम पडणार आहे. बट ओ ए एम बी, हे बघा, ओ ए एम बी याच्यातली ही डायग्राम बाहेर काढा. ओ ए एम बी याला उचला, इथं घ्या. घेतलं? हा आहे पॅरलोग्राम. हा कोण आहे तुमचा पॅरलोग्राम. म्हणजे ओ बीची किंमत कोणा एवढी तुमची, ओ बीची किंमत ओ बी मस्ट बी इक्वल टू ए बी बाय युझिंग ट्रायंगल लॉ. ओ बी ओ एम मस्ट बी इक्वल टू ए बी. हा जर पॅरलोग्राम असेल तर हे बघा, ओ एम आणि ए बी हे दोन इक्वल्स आहे. हा पॅरलोग्रामच आहे. ही डायग्राम इथं काढली म्हणजे ओ एम बरोबर ए बी, मग ओ एम बरोबर ए बी, मग ए बी बरोबर कोण, बी मायनस ए बाय पोझिशन वेक्टर. याला इक्वेशन 1 द्या. आता पहा, एक एक इक्वेशन तयार करत समोर चाललो आपण, कारण की आपल्याला हे आणि हे याचे पोझिशन वेक्टर काढायचे ए बीमध्ये. सगळ्याचं काम पडणार ओ एम आला बी मायनस ए. आता ओ सी पहा बरं, ओ सी या डायग्राममध्ये तुम्हाला काय करायचं, ओ सीची किंमत पाहायची. म्हणजे एम हा कोण आहे, मिड पॉईंट. कोणाचा, ओ सीचा. तो ओ सी बरोबर किती आलं, 2 टाइम्स एम. हे बा, एम इज अ मिड पॉईंट. एम इज मिड पॉईंट ऑफ ओ सी. एक एक स्टेप पहा. एम इज अ मिड पॉईंट ऑफ ओ सी. एम हा ओ सीचा मिड पॉईंट आहे. म्हणजे ओ सी बरोबर 2 टाइम्स ओ एम. आता 2 जसंच्या तसं फॉर्म इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून तुमचा ओ एम किती आला, बी मायनस ए. बस, ओ सी बरोबर 2b मायनस 2a इक्वेशन 2.
याचं भविष्यात काम पडणार आहे. इक्वेशन 1 तयार केलं OM बरोबर AB. इक्वेशन 2 तयार केलं OC बरोबर 2B मायनस 2A. आता बरोबर मी OC पर्यंत आलो, बरोबर आहे. आता मला OD आणि OE पर्यंत जायचं. OD काढायचं मला. आता OC बरोबर माझं आलं 2B मायनस 2A, म्हणजे पहिला पोझिशन वेक्टर भेटला हो. मला OCचा पोझिशन वेक्टर काढायचा होता इन टर्म्स ऑफ AB मध्ये. B आणि A पहिलं संपलं. आता मला ODचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे इन टर्म्स ऑफ AB. ABचा संबंध ज्याच्याशी येईल तोच घ्या. मग OD बरोबर पहा, OD बरोबर ट्रायंगलमध्ये या. तुम्हाला जमलं नाही तर ट्रायंगल बाजूला काढा. हे पहा ट्रायंगल, हां आपल्याला समजण्यासाठी काढायचा. OD बरोबर आहे आणि C. हा OD आणि C. OD इज इक्वल टू OC प्लस CD. OD इज इक्वल टू काय आलं पाहिजे बा, OD इज इक्वल टू OC प्लस CD. OC प्लस CD, पण आपला CDने आपल्याला त्या ठिकाणी DC दिलेल्या आहे डायग्रामनुसार. इथं जर डायग्राम काढली तर OC मायनस DC आला, म्हणजे इथं आला OC मायनस OC मायनस कोण आला, OA. आता OC मायनस OA आलेला असेल, बट OA मस्ट बी इक्वल टू DC. हे बा, OA मस्ट बी इक्वल टू DC. हा जर पेंटॅगॉन असेल, रेग्युलर पेंटॅगॉन, ते रेग्युलर पेंटॅगॉनचा अर्थ काय आहे, OAची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी DCची आहे. म्हणजे इथं काय आलं बा, OC जसंच्या तसं, DC म्हणजे कोणाला, मायनस OA झाला. हेच पोझिशन वेक्टर काढायचा. मग फॉर्म इक्वेशन 2, OC म्हणजे कोण, OC. हे बा 2B मायनस 2A. OA म्हणजे कोण, A. बरोबर आहे, म्हणजे 2B मायनस 3A. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो सर, तुम्ही या DCच्या जागी OAला का घेतलं. कारण आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचे इन टर्म्स ऑफ AB. म्हणजे मग माझ्या DCच्या जागी A किंवा B आला पाहिजे. मग हा DC कोणाला पॅरलल आहे, OAला. म्हणजे हा जर हेक्सागॉन असेल तर DCची किंमत कोणा एवढी आहे, OA एवढी. म्हणून सरांनी काय केलं, DCच्या जागी OA लिहिलं. कारण रेग्युलर पेंटॅगॉन हे पॅरलल पण आहे तो. त्याच्यानंतर OA मस्ट बी इक्वल टू DC. म्हणजे OCची किंमत 2B मायनस 2A मायनस A, 2B मायनस 3A. चला झाला, पहिला पोझिशन वेक्टर आपला OC तयार झाला. हा तो इन टर्म्स ऑफ AB आला. दुसरा तुमचा OD तयार झाला, तो इन टर्म्स ऑफ AB तयार झाला. 2 पॉईंट तयार झाले. तिसरा राहिला आपला OE. आता OE जोडण्यासाठी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करणं आहे. OEM हे बा आतला ट्रायंगल, हा पोझिशन वेक्टर OEM पटकन बाजूला काढा. झालं. OE इज इक्वल टू काय असेल, OE इज इक्वल टू OM प्लस ME. काय असेल, OE इज इक्वल टू OM प्लस ME. आता तो बी इन टर्म्स ऑफ ABच पाहिजे मला. म्हणजे काय आला पहा, OM प्लस ME म्हणजे OM मायनस EM. आता EMची किंमत काढायची मला, EMची, बरोबर आहे, ती किंमत काढायची इन टर्म्स ऑफ AB. तर हा जो EM असेल, आता इथं जर पॅरलोग्राम कन्सिडर केला तुम्ही, तर हा EM हा OAला पॅरलल होतो. पहा इथं डायग्राम, EM हा पॅरलल टू OA. म्हणजे सरांनी काय केलं, EM मस्ट बी इक्वल टू OA. जर हा पॅरलोग्राम घेतला तुम्ही, हा खालचा, तर हा EM पॅरलल टू OA म्हणजे EM मस्ट बी इक्वल टू OA. EM मस्ट बी इक्वल टू OA, EM पॅरलल टू OA. मग आता इथं OMची किंमत कोण आली तुमची, OMची B मायनस A. आणि या EMची किंमत किती आली तुमची, A, म्हणजे B मायनस 2A. आपल्याला 3 पोझिशन वेक्टर भेटले. हा झाला OEचा पोझिशन वेक्टर. हा झाला OEचा पोझिशन वेक्टर इन टर्म्स ऑफ B अँड A. प्रॉब्लेम काही हार्ड नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला OD, OC, OD आणि OE काढायचं. पहिलं कॉन्सन्ट्रेशन OCवर करायचं, त्याच्या रिलेटेड डायग्राम तयार करायचं. दुसरं OD, तिसरं OE. फक्त आता या गणितामध्ये DC आलता, पण DCचा संबंध ABशी नाही. मग DCच्या जागी OA लिहिलं, कारण तो हेक्सागॉन आहे. इथं EM आला होता, EMचा संबंध आपल्याला ABशी लावायचा. मग पॅरलोग्राम लॉ यूज केला या ठिकाणी. EMची किंमत OA एवढी, मग OA टाकला. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पेंटॅगॉनचे पोझिशन वेक्टर पाहिले. हे तुम्हाला हेक्सागॉनचे पोझिशन वेक्टर काढले इन टर्म्स ऑफ AB. तुम्हाला शांततेनं प्रॉब्लेम समजून घेणे आहेत. बोर्डवर पहा पुढचं गणित. चेक वेदर द वेक्टर्स 2i प्लस 2j प्लस 3k मायनस 3i प्लस 3j प्लस 2k अँड 3i प्लस 4k फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. आता याचे 3, आपल्याला
या ठिकाणी हे 3 पोझिशन वेक्टर दिले, याच्यापासून ट्रायंगल तयार होतो का नाही ते सांगायचं. म्हणजे ए बीची किंमत 2i + 2j + 3k दिली, बी सीची किंमत -3i + 2j + 2k दिली आणि ए सीची किंमत 3i + k दिली. ट्रायंगल लॉचा नियम काय असते पहा. बट आपण काय करा, ए बी प्लस बी सीची बेरीज करा. म्हणजे कोण 2i + 2j + 3k इथं आलं -3i + 3j + 2k. म्हणजे ए बी प्लस बी सी मस्ट बी इक्वल टू -i + 5j + 5k. -i + 5j + 5k हा आला ए बी प्लस बी सी. आता राहिला माझा ए सी. मग ए सीची किंमत काय दिलेली आहे पहा. हा इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. फॉर 1, 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून पहा ए बी प्लस बी सी आणि ए सी ह्या दोन्ही व्हॅल्यूज सेम आल्या का? नाही आल्या. these two values are not same, therefore given vectors बरोबर आहे are not form a triangle. म्हणजे नियम कसा असतो पहा. हा जेवढा तयार झाला असता ए बी प्लस बी सी तेवढा जर ए सी आला असता तर ट्रायंगल तयार झाला असता. म्हणजे या तिघापासून ट्रायंगल तयार करायचा असेल तर ए बी प्लस बी सी याची किंमत ए सी एवढी आली पाहिजे. जेवढी ए बी प्लस बी सी तेवढी ए सी जर येईल तर ट्रायंगल तयार होतो, नाही ट्रायंगल तयार होत नाही. हे तुम्ही पाहिलं. रिझल्टंट ऑफ 3 साइड्स मस्ट बी इक्वल टू 0 इन ट्रायंगल लॉ.